नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सिंह राशीचे 15 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसे असतील हे 15 दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी. त्यांच्यासोबत कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारीचे शेवटचे 15 दिवस आहेत ते कसे जातील सिंह राशीसाठी. त्यांचं करिअर, शिक्षण, आरोग्य, लव्ह लाईफ, व्यापार या काळात कसं होणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी हे 15 दिवस महत्त्वाचे असणार आहेत. या 15 दिवसात तुमच्याप्रती काळजी दिसून येईल, तसेच काहींच्या नात्यात अनेक चढ उतार दिसतील. याचं कारण म्हणजे तुमचा वाढता अहंकार. यामुळे तुमच्या नात्यात अहंकाराला स्थान देऊ नका, नाहीतर नात्यात अनेक गैरसमज निर्माण होऊन नातं दुरावू शकतं. यासाठी तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करून घ्यावा. सिंह राशीच्या लोकांसाठी हे 15 दिवस सामान्य पण काहीसे संघर्षाचे असणार आहेत. या 15 दिवसात तुमच्या कामावर अहंकाराचं वर्चस्व वाढवून देऊ नका, अन्यथा तुम्हाला हातातून अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स जाताना दिसतील. जे लोक नोकरी सोडण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळेल, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. महिन्याच्या शेवटला तुम्हाला आर्थिक चणचण जाणवेल, त्यामुळे अशा वेळी तुमची जुनी गुंतवणूक तुम्हाला महत्त्वाची ठरेल. तसेच भावा बहिणीबरोबर पैशांवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुम्हाला बँक लोन फेडण्यासाठी देखील फार वेळ लागण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये सध्या पैसे गुंतवू नका. सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याबाबत जास्त सतर्क राहण्याची गरज आहे, अन्यथा तुमचा आजारपण तुमच्या जीवावर बेतू शकतं. तसेच महिन्याच्या शेवटी ज्याने तुम्हाला त्रास होईल अशा कोणत्याही ॲक्टिव्हिटीचा भाग होऊ नका. तसेच बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला घसादुखीची समस्या होऊ शकते, तर स्वतःची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. हे होते सिंह राशीचे 28 फेब्रुवारीपर्यंतचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.